बिग बॉसच्या घरातला सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आज खायला काय आहे, खाने में क्या है. तर खाने में क्या है हे आपल्याला या किचनमध्ये कळतं, कारण किचनची जबाबदारीसुद्धा कोणाला मिळाली हे महत्त्वाचं असतं. त्यामुळे कोण किचन सांभाळणार त्यावर घरातल्या पुढच्या भांडणांचा आलेख ठरतो. त्यामुळे किचन एरिया फार महत्त्वाचा आहे. आपण पाहू शकतो की इथे सिंक आहे, आरसा आहे आणि हे सगळे छान छान डबे आहेत. आणि ही सुद्धा जी थीम आहे ती सुद्धा हिरवी थीम आहे, जंगलाची थीम आहे. त्यामुळे कुठेतरी आपण जंगलातच स्वयंपाक बनवतोय की काय असंही स्पर्धकांना वाटेल आणि प्रेक्षकांना सुद्धा वाटेल, कारण कुठेतरी एक सगळी छान ग्रीन थीम आहे जी इकडे सुद्धा आपण पाहू शकतो. आणि इकडे हे बाटल्या वगैरे आहेत आणि हे छान सगळे डबे वगैरे इकडे ठेवलेले आहेत. आणि एक वैशिष्ट्य म्हणजे यावेळेला सगळं चिनी मातीची भांडी जास्त दिसतात. त्यामुळे हे सगळं फार नाजूक आहे आणि ते नीट सांभाळावं लागणार आहे स्पर्धकांना. इथे मायक्रोवेव्ह आहे. हा जो किचनचा जो ओटा आहे तो मार्बलचा नसून हा वुडन आहे, त्यामुळे काळजी जास्त घ्यावी लागते. पण हे दिसतंय खूप आकर्षक आणि कुठेतरी त्या जंगलच्या थीमला साजेसं असं हे सगळं झालेलं आहे. हे पाहून मला सुद्धा आता स्वयंपाक करावासा वाटतोय आणि काहीतरी मस्त खावंसं वाटतंय. हे पाहून अशी मस्त भूक लागली आहे. तर अर्थातच भूक लागल्यानंतर आपण जाणार आहोत ते म्हणजे डायनिंग टेबलकडे. सो लेट्स गो. आणि इकडे खूप साऱ्या गप्पा पण रंगतात आणि खूप सारी भांडणं पण होतात. ते म्हणजे हे आहे जे डायनिंग टेबल. हे यंदा फारच वेगळ्या आकाराचं आहे. एक कुठेतरी छान अर्धगोलाकार असा एक शेप आहे. त्यामुळे मला हे डायनिंग टेबल पर्सनली खूप आवडलं. यंदा काचेचं टेबल मी पहिल्यांदाच पाहिलं, कारण याआधी वेगळ्या प्रकारची टेबल्स होती आणि उभ्या साईजची टेबल जास्त होती. नक्कीच इकडे सुद्धा एक वेगळं आकर्षक डिझाईन आहे. डायनिंग टेबल जे आहे ते वेगळ्या शेपचं आहे आणि कुठेतरी आपण अगदी एका झाडाचंच एक खोड तोडावं तसा हा खोडाचा शेप आहे. त्यामुळे एकंदरच आपण जर लांबून पाहिलं तर हा जो शेप आहे, जो पूर्ण शेप आपल्याला डायनिंग टेबलचा जो दिसतो इकडून, तो म्हणजे हे कुठेतरी एक अर्धगोलाकार असं हे झाडाचं खोड आहे आणि त्याच्यावर ही काच आहे. त्यामुळे एकंदरच हे जे थीम आहे ही पुन्हा एकदा जंगलातच आपण खायला बसलोय असंच वाटेल, अशी ही सगळी थीम आहे.